त्याला हिंदी बोलले तरी कळत नव्हतं. काहीच नाही मिळालं. आम्ही केलेली मजा मस्ती आणि वास्तविक शांतीचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. लेट्स गो. बाहेर पडलोय आणि ट्रॅफिक सोबत येणार नाही असं झालंय का कधी? थंडी एवढी होती की आम्ही फुल पॅक होऊन आलो होतो. श्वेताच्या घरी आल्यावर ही बघा कशी येते खेळायला. चिमू. आधीच खूप लेट झालं होतं, मग आम्ही लगेचच आवरायला घेतलं. श्वेताने थोडा मेकअप केला. मी देखील कानातले वगैरे घालून घेतले. लिपस्टिक लावली आणि आम्ही रेडी. चला पूजेला निघूया. काल कडाक्याची एवढी थंडी असताना पण मला माझा लिप ग्लॉस महत्वाचा होता. सेकंड फ्लोअर होता आणि लाईट असल्यामुळे आम्हाला जास्त शोधण्याची गरजच नाही पडली. सोसायटी एरिया कॅप्चर करायला ऍक्च्युली मी विसरले होते. नवनाथ कुंज, आमच्या दादा वहिनीचं सुंदर असं घर. पूजा देखील फार सुंदर पद्धतीने मांडली होती. मॉड्युलर किचन. आणि ही बघा तत्सवी कशी खेळत बसली आहे. ही आहे तत्सवीची क्यूट अशी रूम. आणि दादा एवढा हौशी आणि कलाकारी आहे बघा. ही महाराजांची पेंटिंग स्वतः त्यांनी केली होती. सुंदर आहे ना? सेकंड फ्लोर वर बाल्कनी. खूप सुंदर आहे. खूप जण म्हणतात की आम्ही बहिणींसारखं दिसतो. खरंच का? कमेंट करून नक्की सांगा. मम्मा कामात आहे म्हणून इंडिपेंडेंट काम करताना तत्सवी. दादा तर कामातच होता. तोपर्यंत आम्ही आमचे फोटोज क्लिक करून घेतले. त्यानंतर आम्ही निघालो खाली जेवण करायला. लेट झालंय. त्याला हिंदी बोलले तरी कळत नव्हतं. काहीच नाही. कुठे जायचं आता? नेमकं कोणत्या फ्लोअरला जेवण होतं हे आम्हाला कळालंच नाही. फ्रस्ट्रेटेड वी. काहीच नाही होऊ शकत आमचं. जेव्हा बेस्ट फ्रेंड एकत्र येतात तेव्हा फक्त कांड होतात. जे की जेवायचं मिळालेलं नाही अजून पण. माझ्या काकूंसोबत फोटोज काढले आणि बहिणींना भेटून आम्ही निघालो. डन. रात्र होईल तशी थंडी जरा जास्तच वाढत होती. हो. बाय. भेटू. दादा मला घ्यायला आला होता. कुत्तों जैसे लड़ाई करके भी मेरे भाई को नहीं पता है सुकून तो मुझे उसमें ही मिलता है. घरी आल्यानंतर जरा मला मनालीवालाच वाईब येत होतं विथ ट्रेडिशनल स्टाईल. तसंही भरपूर लेट झालं होतं. पटकन फ्रेश झाले, चेंज केलं आणि झोपले. बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. गुड नाईट.